नमस्कार मित्रांनो, मी आहे अभिराज आणि स्वागत आहे तुमचं अभिलोक ब्लॉगमध्ये। आज आपण जाऊन भेटणार आहोत अंजनेरी ट्रेक, जो नाशिक जवळ आहे। ट्रेक केवळ ॲडव्हेंचरसाठी नाही तर निसर्ग, इतिहास आणि आध्यात्मिक अनुभवासाठी प्रसिद्ध आहे। तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे निसर्गाची हिरवाई, ट्रेकची मजा, डोंगराची सुंदरता आणि हनुमानजीचं जन्मस्थान हा पौराणिक महत्त्वाचं ठिकाणाचा अनुभव। तर मित्रांनो, आजच्या ट्रेकसाठी तयार व्हा। सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी तुमच्या सोबत राहीन, तुम्हाला मार्गदर्शन करीन आणि प्रत्येक सुंदर जागेचा अनुभव देईन। ट्रेकिंग करताना फक्त डोंगर चढायचा नाही तर प्रत्येक झाडं, प्रत्येक फुलं, प्रत्येक चिमणी याचा अनुभव घेणं महत्त्वाचं आहे। आज आपण जाणार आहोत अशा मार्गाने जिथे जंगल, हिरवाई, डोंगर आणि निसर्गाचा चमत्कार तुम्हाला मंत्रमुग्ध करेल। तुम्ही जेव्हा ट्रेक सुरू कराल तेव्हा पहिला अनुभव म्हणजे ताजेतवाने व्हा आणि निसर्गाचा गंध। ट्रेकचा मुख्य उद्देश फक्त फिटनेस नाही तर मन शांत करणे, आत्मा रिचार्ज करणे आणि ॲडव्हेंचरचा आनंद घेणे। त्यामुळे मित्रांनो, सगळ्या तयारी करून कम्फर्टेबल शूज, पाणी, स्नॅक्स आणि फर्स्ट एड किट सोबत ठेवा। या ट्रॅकमध्ये आपण ऐकणार आहोत हनुमानजी जन्मस्थान इतिहास, शिवाजी महाराजांच्या काळात फोर्ट्स आणि स्थानिक लोककथेचा इंटरेस्टिंग फॅक्ट। तसेच मी तुमच्यासोबत शेअर करणार काही पर्सनल एक्सपिरियन्स जे मला या ट्रॅकमध्ये मिळाले। या व्हिडिओ तुम्हाला इन्स्पायर करेल की तुम्ही स्वतःसुद्धा येऊन अंजनेरी ट्रेकचा अनुभव घ्या, त्यामुळे त्यावर एन्जॉय करा आणि निसर्गाचा अद्भुत सौंदर्य अनुभव घ्या। चला सुरू करूया आजचा अद्भुत अनुभव। आता आपण ट्रॅक सुरू करतोय। सुरुवातीपासूनच हिरवळीची शीतलता आणि थंड हवा मनाला आनंद देत आहे। डोंगराळ मार्गावर चालताना डोंगराच्या कड्यावर दाट जंगल, नद्या आणि छोटे पाणथळ प्रवाही दिसतात। प्रत्येक वळणावर निसर्गाचे नवीन रूप पाहायला मिळतं, कधी हिरवळीत, कधी हिरवळ ट्रेलर, तर कधी रंगीत फुलं आणि पक्ष्यांची गजर। ट्रेकचा पहिला भाग तुला थोडा चॅलेंजिंग वाटेल, कारण काही स्टेप पार्ट्स आहेत, पण प्रत्येक पावलावर मनोरंजन आणि रोमांचक अनुभूती मिळते। मित्रांनो, मी स्वतः अनुभवलं की ट्रेक करताना थकवा येतो, पण निसर्गाच्या सुंदरतेमुळे तो लगेच विसरलाही जातो। आपण काही प्राचीन विहिरी आणि लहान गुहा देखील पाहतो, ज्या हनुमानाच्या काळाशी संबंधित मानल्या जातात। लोक म्हणतात की या जागी वानर राजाचे अंश राहिले आहे। या ठिकाणी काही मिनिटं थांबून फोटोज काढणे आणि आसपासच्या निसर्गाचा अनुभव घेणं अत्यंत आनंददायक आहे। जसे आपण वर जातो, ट्रेल अजून सुंदर आणि हरवलेला दिसतो। शिखराच्या जवळ पोहोचल्यावर डोंगराच्या कड्यावर नाशिक शहराचं पॅनोरामिक व्ह्यू मनाला मंत्रमुग्ध करून असतं। मित्रांनो, वरून दिसणारं पवित्र क्षण आणि हिरवळीत हरवलेले तलाव पाहून तुम्हाला नक्कीच वा म्हणावे लागेल। आता आपण पोहोचतोय अंजनेरी हनुमान मंदिराजवळ। हे मंदिर प्राचीन आणि शांततेचं नटलेलं आहे। स्थानिक लोक म्हणतात की हनुमानाचा जन्म अंजनी माता यांनी इथे केला होता, त्यामुळे या मंदिरात अत्यंत धार्मिक महत्त्व आहे। भक्तगण इथे येऊन धूप दीप लावतात, गजर करतात आणि प्रार्थना करतात। मंदिराजवळ परिसर शांत आणि प्रसन्न आहे, जिथे थोडा वेळ थांबून ध्यान आणि साधना करता येते। मित्रांनो, या ट्रॅकमध्ये फक्त फिजिकल एक्सप्रेशन नाही तर मन आणि आत्मेला रिफ्रेश करणारा अनुभव आहे। प्रत्येक वळणावर निसर्गाची सुंदरता, ऐतिहासिक वास्तू आणि मंदिराचे दिव्यात मानले आनंद आहे। म्हणूनच जर तुम्ही साहस, निसर्ग आणि आध्यात्मिक अनुभव दोन्ही अनुभवायला हवे असेल तर अंजनेरी ट्रेक आणि हनुमान मंदिराची भेट एकदम विसरता न येणारे अनुभव ठरेल। मित्रांनो, आता आपण ट्रेकच्या मध्यभागी आलो आहोत। ट्रेक करताना तुम्हाला दिसेल की मार्गावर निसर्ग खरोखर मंत्रमुग्ध करतो। प्रत्येक वळणावर नवीन दृश्य, हिरवळीत हरवलेले झाडं, रंगीत फुलं, लहानशी पाने, वाहणारी धारा आणि पक्ष्यांची गरज तुमच्या मनाला आनंद देते। ट्रेकच्या पहिल्या भागात थोडा खडबडीत मार्ग आहे, पण तो तुम्हाला ॲडव्हेंचरचा अनुभव देतो। मित्रांनो, या भागात तुम्ही काही वेळ थांबून फोटो काढू शकता, कारण हा सीन ब्युटी खूप खास आहे। काही ठिकाणी नॅरो आहे आणि 1-2 खडबडीत पाऊल टाकावे लागतात, त्यामुळे सावध राहणं आवश्यक आहे।
मार्गावर काही छोट्या विहिरी आणि प्राचीन खडकाळ संरचना दिसतात. स्थानिक लोक सांगतात की या विहिरी वानर राजांच्या काळातील अवशेष आहेत आणि साधक इथे ध्यान करत असतात. या गुहेजवळ पोहोचताना तुम्हाला ती गूढ जाणवेल, जणू काही इतिहास जिवंत झाला आहे. ट्रेक करताना तुम्ही कधी कधी छोट्या प्राणी किंवा पक्ष्यांचा देखावा पाहाल. लहानसा स्क्विरल, पाण्याच्या धरणेजवळील फ्रॉक्स किंवा रंगीत पक्षी हे सगळे तुम्हाला निसर्गाशी जुळवून घेण्याची संधी देतात. ट्रेक करताना प्रत्येक पावलावर निसर्गाची सुंदरता बदलते, त्यामुळे नेहमीच उत्साह टिकवणे गरजेचं आहे. वरच्या भागात पोहोचताना अधिक स्टेप होते, पण अनुभव अद्भुत आहे. काही भागात थोडा रेस्ट घेणं आवश्यक आहे, पण थकवा तात्काळ विसरतो, कारण शिखरावरून दिसणारं पॅरोनॉमिक व्ह्यू मनाला आनंद देतो. वरून नाशिक शहराचं विभक्त दृश्य, आसपासच्या डोंगरांचा अद्भुत संगम आणि हिरवळीचा अनुभव हा क्षण खरंच विसरता येणार नाही. शिखराजवळ पोहोचल्यावर तुम्ही अंजनेरी हनुमान मंदिर पाहायला या रिलिजनवर आणि हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स असलेले ठिकाण आहे. मंदिराजवळ शांतता आणि प्रसन्न वातावरण तुम्हाला ताजेतवाने करेल. भक्तगण इथे धूप दीप लावतात, प्रार्थना करतात आणि मंदिराच्या परिसरात साधना करतात. मित्रांनो, या ठिकाणी थोडा वेळ थांबून मानसिक शांतता अनुभवणे अत्यंत आनंददायक आहे. ट्रेक करताना काही रोचक गोष्टी लक्षात ठेवा. काही भागात स्टेप आहेत, त्यामुळे सावध राहा. पाणी आणि हलका स्नॅक बरोबर ठेवा. ट्रेलवर अनेक सीन पॉईंट आहेत जिथं तुम्ही थांबून फोटो काढू शकता. शिखरावर पोहोचल्यावर सूर्यास्त किंवा सनराईज पाहणं अत्यंत सुंदर आहे. क्षणाला कॅमेरा घेऊन कॅप्चर करा, पण मनाने अनुभवणे विसरू नका. मित्रांनो, ट्रॅकिंग म्हणजे फक्त शारीरिक मेहनत नाही, तर मन, आत्मा आणि निसर्गाचा अनुभव आहे. प्रत्येक वळणावर इतिहास, निसर्ग आणि साहसी याचा संगम पाहायला मिळतो. तुम्ही ट्रेक करताना अनुभवलेली मजा, थकवा, रोमांचक आणि शांती हे सर्व तुमच्या जीवनात एक अविस्मरणीय आठवण ठरतात.
अंजनेरी गुहा, जिचा संबंध हनुमानच्या जन्माशी मानला जातो. हा परिसर पूर्णपणे गूढ आणि रहस्यमय आहे. लोक म्हणतात की या गुहेत अंजनी माता हनुमानची साधना करायची आणि हनुमान स्वतः या गुहेत लहानपणी खेळत होता. या गुहेत प्रवेश करताना तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा जाणवते, जणू काही काळ मागे गेले आहे आणि प्रत्येक दगड काहीतरी कथा सांगतो. गुहेचा प्रवेश छोटा आहे, सावलीने भरलेला आहे. सुरुवातीला थोडा अवघड वाटतो, पण आता जाऊन दिसणार सौंदर्य आणि शांतता सर्व त्रास विसरतो. गुहेच्या भिंतीवर साधे पण आकर्षक कोरीव काम आहे, ज्यातून प्राचीन वास्तुकलेचा एक सुंदर नमुना दिसतो. इथे भूतकाळातील लोकांची श्रद्धा आणि साधनेचा पद्धत दिसते. गृह प्रवेश करताच तुम्हाला हलका वास, थंड हवा आणि शांतता जाणवते. काही ठिकाणी छोट्या विहिरी आहेत ज्या पावसाळ्यात पाण्यात भरतात आणि त्या काळात वानर किंवा साधक इथे विश्रांती घेत असे. इतिहासकार सांगतात की या गुहेत साधक आणि तपस्वी अनेक शतक ध्यान करत होते. अंजनेरी गुहा केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्त्वाची नाही, तर पुरातत्व आणि निसर्गाचा संगम म्हणूनही ओळखली जाते. गुहेच्या आसपासची हिरवळ, डोंगराळ रस्ता आणि खडकाळ संरचना ट्रेकिंगसाठी एक रोमांचक अनुभव देतात. तसेच वरच्या भागातून नाशिक शहराचं पॅरोनॉमिक व्ह्यू दिसतं, जे देखील या प्रवासाला अविस्मरणीय बनवतं. गुहेच्या आत प्रवेश करताना काही रोचक गोष्टी लक्षात येतात. गुहेच्या भिंतीवर प्राचीन चित्रकला आणि कोरीव काम जे साधक किंवा वानराज कथांशी जोडलेलं आहे. काही गुहा खोलवर जाताना सुरक्षित आवश्यकता, कारण काही भाग खूप डोंगराळ आणि खडबडीत आहे. गुहेच्या आतल्या विहिरी आणि नैसर्गिक पाण्याचे स्रोत आणि ठिकाण पाण्याची पातळी आणि वातावरण वर्षभर बदलत राहते. लोकांचा विश्वास आहे की गुहेत येऊन भक्ती केल्यास मानसिक शांतता मिळते आणि जीवनातील अडथळे दूर होतात. काही लोक अजूनही गुहेत साधना करतात, ध्यान करतात आणि पर्यटकांना ऐतिहासिक सांगतात. या ठिकाणी थोडा वेळ थांबून शांतता अनुभवणे खूप आनंदात देत आहे. ट्रेक करताना मित्रांनो, तुम्ही पाहिलं की प्रत्येक वळणावर निसर्गाची सुंदरता बदलते. कधी हिरवळीने भरलेले मार्ग तर कधी खडकाळ रस्ते, जिथे चढताना उत्साह आणि थकवा दोन्ही एकत्र येतो. गुहेच्या जवळ पोहोचल्यावर तुम्हाला ती गूढता आणि ऐतिहासिक अधिक जाणवते. प्रत्येक दगड, प्रत्येक कोरीव काम, प्रत्येक विहीर किंवा काहीतरी कथा सांगते. अंजनेरी गुहेच्या आसपासचं काही छोटे मंदिर आणि उपवन आहेत, जे यात्रेकरून विश्रांती आणि प्रशासनासाठी प्रेरणा देते. गुहेच्या शिखरावरून दिसणारे विहंगम दृश्य पाहून तुम्हाला एक वेगळीच आनंदाची अनुभूती मिळेल. सूर्याचा प्रकाश गुहेच्या आतून पडताना एक मॅस्टिकल इफेक्ट तयार करतो, जणू काही या ठिकाणी अदृश्य शक्ती वावरत आहे. ही गुहा फक्त ट्रेक्स आणि भक्तांसाठी नाही, तर इतिहास, पुरातत्व आणि साहसाचा अनुभव घेण्यासाठी देखील महत्त्वाची आहे. मित्रांनो, जर तुम्ही ॲडव्हेंचर, हिस्ट्री आणि स्पिरिच्युअलिटिकल एकत्र अनुभवायला हवे असेल तर अंजनेरी गुहेची भेट एकदम विसरता न येणारा अनुभव ठरेल. अंजनेरी मंदिराचा इतिहास. अंजनेरी हा नाशिकजवळ डोंगराळ परिसरात स्थितीत आहे. हे मंदिर हनुमान जयंतीसाठी प्रसिद्ध आहे, कारण पुराणांनुसार हनुमानचा जन्म इथे झाला. अंजनेरी म्हणजे अंजनीचा डोंगर, जिथे अंजनी माता हनुमानाची आई होती. हनुमानाचा जन्म संबंधित कथा पुराणांमध्ये आढळतात. अंजनी माता हनुमानाला जन्म दिला आणि वानरांनी त्याचा पालन केले. हनुमानाचा जन्म अत्यंत दिव्य आणि अद्भुत असा होता, ज्यामुळे तो शिवाचे अवतार मानले जातात. म्हणून या ठिकाणी भक्तगण वर्षभर दर्शनासाठी येतात. अंजनेरी परिसरात ऐतिहासिक प्राचीन काळापासून आहे. येथील काही राक्षसी डोंगर आणि गुहा वानरांच्या काळाच्या कथांशी जोडल्या जातात. मध्ययुगीन काळात या परिसरात स्थानिक राजे व स्वदेशी लोकांनी धार्मिक स्थळे तयार केली. आजही अंजनेरी मंदिराचे स्थापनशास्त्र आणि संस्कृतीचा एक अद्भुत नमुना म्हणून ओळखले जाते. मंदिराची वास्तुकला. मुख्य दालनात हनुमानाची मूर्ती आहे, जिथे भक्त गजर करून आणि धूप दीप लावून पूजा अर्चा करतात. परिसरात अनेक छोट्या विहिरी आणि पाण्याचे स्रोत आहेत, ज्यामुळे पावसाळ्यातही पाणी मिळते. या परिसरातील डोंगर, रस्ता, गुहा आणि प्राचीन विहिरी हनुमानाच्या जीवनाशी जोडलेल्या आहेत. हनुमान भक्तासाठी अंजनेरी हे महत्त्वाचं पिलग्राम स्पॉट आहे. इथे हनुमान जयंती, रामनवमी आणि अन्य धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.
स्थानिक लोक मानतात की या मंदिरात येऊन भक्ती केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात, मानसिक शांतता मिळते आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारते. मंदिराकडे जाण्यासाठी अंजनी ट्रेक प्रसिद्ध आहे. ट्रेक दरम्यान हिरवळीत आणि निसर्गाने नटलेल्या मार्गामधून जाण्याचा अनुभव अद्वितीय आहे. वरच्या शिखरावरून नाशिक शहराचं विहंगम दृश्य दिसतं. अनेक पर्यटन आणि भक्त एकत्र येऊन या ठिकाणी ट्रेक आणि दर्शनाचा अनुभव घेतात. काही पुरातत्त्वज्ञ मानतात की इथे वानरराजांचं काही अंश आढळत आहे. मंदिर परिसरात काही प्राचीन गुहा आहेत जिथे ध्यान व साधना करण्यासाठी वानर वापरले जात असल्याचे मानले जाते. अंजनेरी हे इतिहास, धार्मिक आणि साहसीचा एकत्र अनुभव देणारे ठिकाण आहे. अंजनेरी मंदिर फक्त हनुमान भक्तांसाठी नाही तर इतिहास, निसर्ग, साहसी आणि आध्यात्मिक अनुभवासाठी एक अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या ठिकाणी येऊन ट्रेक करणं, मंदिर दर्शन करणं आणि निसर्गाच्या सौंदर्यात अनुभव घेणं हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.